काल एक व्हिडिओ मी आपल्या माध्यमातून पोस्ट केल्यानंतर 50 नेत्यांनी त्याच्यावर प्रतिक्रिया दिल्या. काही ठिकाणी माझे पुतळे सुद्धा जाळले गेले. पण मला असं वाटतं हे होत असतं. परंतु आत्ता सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार यांच्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांचं वक्तव्य मी बघितलं आत्ता सकाळीच. वाटतं दिल्लीतून त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांनी जी भूमिका मांडली की जो व्हिडिओ मी प्रसिद्ध केला तो राष्ट्रीय एकात्मतेवर घाला आहे, आणि जर असा घाला अंबादास दानवे राष्ट्रीय एकात्मतेवर टाकत असतील तर केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सगळ्या तपास यंत्रणा लावाव्यात. IB असेल, CBI असेल, जे काय असेल, मी तर म्हणेल रॉ सुद्धा लावायला काहीच हरकत नाही. आणि अशा यंत्रणा, तपास यंत्रणा लावून हा व्हिडिओ याची सत्यता तपासावी अशा प्रकारची भूमिका मांडलेली आहे. या भूमिकेचं मी स्वागत करतो. खरं तर केंद्राने आणि राज्याने कोणती तरी तपास यंत्रणा लावून या व्हिडिओची चौकशी केली पाहिजे. काल अनेक शिंदे गटाच्या लोकांच्या प्रतिक्रिया बघितल्या, ऐकल्या. कोणी म्हटलं व्हिडिओ मॉर्फ केला, कोणी म्हणतं तटकरेने दिला, कोणी म्हणतं आमचेच घरभेदी आहे. असे 25 वेगवेगळ्या पद्धतीनं या व्हिडिओची भूमिका मांडल्या. परंतु या सगळ्या भूमिकेत सुधीर भाऊ मुनगंटीवार जे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आहेत, यांनी या गोष्टीचा निषेध करून याचा तपास व्हावा अशा प्रकारची भूमिका मांडली. म्हणजे एकमेव योग्य भूमिका सुधीर भाऊंनी मांडलेली आहे. या भूमिकेवर विशेषतः शिंदे गटाच्या लोकांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या त्या जर बघितल्या तर मराठीत त्याला चांगला शब्द आहे आणि हिंदीमध्ये पण आहे. मराठीत बावचळले असं म्हणता येईल आणि हिंदीत बोखलाहट असं म्हणता येईल. या दोन्ही गोष्टी शिंदे गटामध्ये या व्हिडिओमुळे झालेल्या आहे. आम्ही पुन्हा एकदा या व्हिडिओचा तपास व्हावा अशा प्रकारची मागणी करतो. तपास जर राज्य सरकारने करायला सुरुवात केली तर या तपासाला पूर्णपणे सहकार्य करण्याची भूमिका माझी राहील, हेही मी सांगतो. कोणते चॅलेंज कोणी दिले या संदर्भात ते सगळे स्वीकारायला माझी तयारी आहे संघटना म्हणून, हे मी आपल्या कानी घालतो. परंतु या व्हिडिओपासून राज्य सरकारने किंवा सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी पळ न काढता याचा एकदा सोक्षमोक्ष लावावा अशा प्रकारची विनंती आणि आव्हान आपल्या माध्यमातून मी राज्य सरकारला करतो. सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद झाली तर ते म्हणतायत की अंबादास दानवे यांना ज्यांनी व्हिडिओ दिला तो खलनायक कोण तो शोधावा, कारण त्यांनी आरोप एका देशभक्त राष्ट्रभक्त व्यक्तीवर केले. मुख्यमंत्र्यांनी सगळ्या तपास यंत्रणा या सगळ्या शोध घेण्यासाठी लावला. एक प्रकारे उपहासात्मकरित्या त्यांनी टोला लगावला शिंदे गटाच्या. देशभक्ती आणि राष्ट्रभक्तीवर मी कोणाची शंका घ्यायचं काही कारण नाही, कोणाचंच नाही. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते